आज कोई नारा न होगा, सिर्फ देश बचाना होगा। बँकिंग आता सामान्य माणसाचे जीवन असो की अर्थव्यवस्था अथवा समाजजीवन अटळ बनले आहे। बँकिंगची व्याख्या आहे कर्ज वितरणाच्या उद्देशाने ठेवी गोळा करणे। ठेवी याचा अर्थ सामान्य माणसाची बचत। सामान्य माणूस घाम गाळून जो पैसा गोळा करतो तीच ही बचत होय। ती सुरक्षित राहिली पाहिजे। त्यांच्या गरजेच्या वेळी म्हणजे मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, आजारपण अथवा निवृत्तीनंतर म्हातारपणात आधार म्हणून ती बचत त्या सामान्य माणसाला वापरता आली पाहिजे। या उद्देशाने सामान्य माणूस ही बचत बँकातून ठेवतो। बँकांची भूमिका ही विश्वस्तांची असते। या पार्श्वभूमीवर ही सामान्य माणसाची बचत सुरक्षित ठेवणे हे बँकांचे प्रमुख कर्तव्य आहे। या निकषावर सार्वजनिक क्षेत्रातील बँका नेहमीच खऱ्या सिद्ध झालेल्या आहेत। किंबहुना 1948 ते 1955 या काळात 323 खाजगी बँका, 1956 ते 1968 या काळात 413 खाजगी बँका बुडत होत्या। यामुळे सामान्य माणसाचा बँकिंगवरचा विश्वास उडू लागला होता। म्हणून तर 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी केले। यानंतर देखील 2022 पर्यंत 36 खाजगी बँका बुडत होत्या। म्हणून त्या बँका त्यांचे ठेवीदार, त्यांच्या ठेवी वाचवल्या त्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीच। अगदी नवीन बँकिंग विषयक धोरण जे खाजगी बँकिंगचा पुरस्कार करते ते लागू केल्यानंतर हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आल्यानंतर बुडणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कराड बँकेला वाचवले ते सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने। CR भन्साळी घोटाळा उघडकीस आल्यानंतर बुडणाऱ्या नवीन जमान्यातील खाजगी क्षेत्रातील ग्लोबल ट्रस्ट बँकेला वाचवले ते सार्वजनिक क्षेत्रातील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने। अगदी आत्ता 2020 मध्ये बुडणाऱ्या खाजगी क्षेत्रातील येस बँकेला वाचवले ते सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेने। देशातील सगळ्यात मोठी बिगर बँकिंग वित्तीय संस्था IL&FS बुडत होती तेव्हा तिला वाचवले ते सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक आणि LICने। 2008 मध्ये अमेरिकेतील सबप्राईम घोटाळ्यामुळे फक्त अमेरिकेतीलच नव्हे तर जगभरातील बँकिंग अडचणीत आले होते। ज्याला सन्माननीय अपवाद होता तो भारतीय बँकिंगचा। ते सार्वजनिक क्षेत्रात होते म्हणून वाचले। वैश्विक वित्तीय संकटावेळी बुडणाऱ्या बँकांना वाचविण्यासाठी देशोदेशीच्या सरकारला मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पात तरतूद करून या खाजगी क्षेत्रातील बँकांना वाचवावे लागले होते। कारण अन्यथा केवळ त्या बँकाच नव्हे तर बँकिंग क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत आल्या असत्या, ते देश अडचणीत आले असते। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सुदृढ पायावर उभे करणे, त्यांना मजबूती प्राप्त करून देणे हे केवळ संबंधित बँका, बँकिंग किंवा अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे असे नाही, तर ते देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील तेवढेच महत्त्वाचे आहे। यासाठी आपलं घोषवाक्य आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे संरक्षण करा, संवर्धन करा। आज कोई नारा न होगा, सिर्फ देश बचाना होगा।